हे हाय गाईज, दिस इज कांतीलाल. आज आपण एक वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत. तर तो विषय म्हणजे बरेच असे पालक आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात की सर, आमच्या मुलाला आम्ही चांगल्या रिप्युटेड स्कूल कॉलेजला ऍडमिशन घेतलं, आम्ही खूप सारी महागडी त्या ठिकाणी फीस पे करत आहोत, पण तरीही आमच्या मुलांना चांगले मार्क्स मिळत नाही. काही विद्यार्थी असे आहेत की ते म्हणतात की आमच्या मुलांना इंग्लिश वाचता लिहिता येत नाही, इंग्लिश मिडियमला जातात त्याच्यामुळे मराठी वीक राहून जाते आणि इंग्लिशही वीक राहून जाते. मग अशा वेळेस आम्ही काय केलं? तर मला पालकांना हेच सांगायचं आहे, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर सोल्युशन काढायचं असलं तर पहिले आपल्याला त्या ठिकाणी एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. का सांगतोय मी तुम्हाला? कारण की काही विद्यार्थ्यांचं काय असतं की त्यामध्ये प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर ही वेगवेगळी असते. कोणाला एकदा सांगितल्यावर समजतं, काहींना 2 वेळा सांगितल्यावर समजतं. सो हा सर्व खेळ जो आहे हा ग्रास्पिंग पॉवरचा आहे, किंवा अटेन्शनचा आहे, किंवा प्रॅक्टिसचा आहे, रिपिटेशनचा आहे. सो जर आपल्या मुलाला जर सपोज इंग्लिश असेल, मराठी असेल, किंवा इंग्लिश कम्युनिकेशन असेल, म्हणजे आपल्याला जर हे जर इश्यू जर येत असतील तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी फर्स्ट आयडेंटिफाय करा what kind of problem your son or daughter they are facing. So on that basis, if you will find the solution, then definitely whatever the dreams you want to achieve in his life, then definitely you can achieve it. So त्यासाठी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, पहिले ओळखा की आपल्या मुलाला प्रॉपर इंग्लिश आणि मराठी वाचता आणि लिहिता येतं का. जर वाचता लिहिता येत असेल तर त्याला इंग्लिश बोलता येते का, समजते का, समजत असेल तर त्याला ते ओरली कम्युनिकेशन करता येतं का. कारण की खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला समजते सर्व काही पण बोलता येत नाही. काही जण म्हणतात की सर आम्हाला वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळतो पण आम्हाला स्वतःला सेंटेन्स फॉर्म करता येत नाही किंवा पॅसेज बनवता येत नाही. सो तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर वर्क करा, ना की आपण फ्लो मध्ये जाऊ नका. फ्लो मध्ये जाऊ नका मी हे का सांगतोय, कारण की मी असे काही पालक बघितलेले आहेत की त्यांचा प्रॉब्लेम आहे की ते म्हणतात की सर आम्हाला त्याच्या शाळेत चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, त्यामुळे ते सिलेबसचे जे सब्जेक्ट असतात सायन्स, मॅथ, इंग्लिश ते लावतात. आपल्याकडे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, सिलेबसचे पण आहेत, अबॅकस आहे, हँडरायटिंग आहे, फोनिक आहे, म्हणजे ऑल इन वन जे आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. पण सर्वात आधी माझं सजेशन पालकांना हेच आहे, जर आपल्या मुलाला इंग्लिश वाचता आणि लिहिता येत नसेल तर सिलेबस क्लासेसला ऍडमिशन घेऊन जे पण काही टीचर असतील, स्कूलमधले असतील किंवा कोचिंग क्लासचे असतील, तर त्यांनी कितीही मन लावून त्यांना सांगितलं, समजवलं तर त्यांना ते ओरली समजेल. थेरॉटिकली त्यांना प्रॉपर वाचल्यानंतर त्या गोष्टी कळणार नाहीत, किंवा काहींना प्रॉपर वाचता येणार नाही, किंवा त्यांना प्रॉपर एक्झाममध्ये लिहिता येणार नाही. सो फर्स्ट म्हणजे पहिलं इयर आपण असं डिसाईड करा या ठिकाणी की आपल्या मुलाचं त्या ठिकाणी मराठी, इंग्लिश वाचता लिहिता येणं प्रॉपर असलं पाहिजे, सोबतच त्याला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे. जर ह्या गोष्टी जर त्याच्या प्रॉपर जर क्लिअर असल्या तर त्याला जे पण काही स्कूलमध्ये शिकवतात ते प्रॉपर त्याला अंडरस्टँडिंग होईल, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. सोबतच तुम्ही त्याला रिव्हिजनसाठी, प्रॅक्टिससाठी, डाऊट सॉल्व्हिंगसाठी जर एखादा क्लास लावला असेल तर त्या क्लासमध्ये त्याची रिपीट रिव्हिजन होईल आणि त्याला वाचल्यानंतर अजून गोष्टी क्लिअर होतील आणि त्याला लॉंग टर्मसाठी ते लक्षात राहतील. ही आहे प्रॉपर प्रोसेस. पण आपला प्रॉब्लेम काय आहे बऱ्याच जणांचा, की आपण काय करतो त्या ठिकाणी सिलेबस क्लासेस लावायचे आणि स्कूलमध्ये पण डबल रिव्हिजन होईल आणि क्लासेसमध्ये. मग याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये की विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी एक तर त्याला स्कूलचे टीचरही ब्लेम करतात, मी तुला एवढं मनापासून शिकवतोय तुला का समजत नाही. पॅरेंट्सही ब्लेम करतात, मी तुला महागड्या स्कूलला टाकलं, आम्ही एवढी मेहनत घेत आहे, आम्हाला जे नाही आलं ते आमच्या मुलांना आलं पाहिजे, अशा उद्देशाने आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करत आहोत. पण मग मुलगा तिथेही त्या ठिकाणी त्याला ब्लेम केलं जातं. त्याच्यानंतर क्लासेसमध्येही काय होतं की आपण म्हणतो की आम्ही एवढं जीव तोडून तुला शिकवत आहे, मनापासून शिकवत आहे, रिपीट करतोय, रिव्हिजन घेत आहे, सगळ्या गोष्टी करतोय, पण तरीही तू अभ्यास का करत नाही किंवा तुला पर्सेंटेज का चांगले मिळत नाही. हे असे असंख्य प्रॉब्लेम जे आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घोळवतात आणि ते प्रॉब्लेम ते कोणाला शेअरही करू शकत नाही, कारण की त्याला सर्वीकडून त्या ठिकाणी ब्लेम केलं जाऊ शकते. तर आपण जर त्या ठिकाणी सोल्युशनवर वर्क केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन जर आपण काढलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला रिझल्टही मिळेल आणि जे अपेक्षेनुसार तुम्हाला त्याला पर्सेंटेज हवे असतील तर ते पर्सेंटेजही त्याला त्या ठिकाणी ग्रो होतील. सो
मला असं वाटतंय की जे पण तुम्हाला मी सजेशन दिलं ते माझा पूर्ण जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, क्लासेसचा असेल, बाकीचे जे विद्यार्थी असतील, हा संपूर्ण अनुभव बघितल्याच्या नंतरच मी तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी शेअर करत आहे. का सांगत आहे मी? कारण की माझ्याकडे असे काही विद्यार्थी आहेत, तुम्हाला दाखवतो. आता हे बेसिकचं एक रजिस्टर आहे. यामध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व जर केलं तर साध्या टेस्ट आहे व्यक्तीचं आणि गावाच्या नावाच्या. तर यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, 11वीचा मुलगा आहे, त्याला फक्त 6 मार्क्स मिळालेले आहेत. त्याचं आता मी नाव नाही दाखवू शकत तुम्हाला की कोण आहे म्हणून ते. पण सांगायचं तात्पर्य आहे की याच्यामध्ये एज्युकेशन आणि याचं काहीच लिमिट नाहीये. 8th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे, 0 मार्क्स मिळालेले, काहीच लिहिता आलं नाही. फक्त व्यक्तीची आणि गावाचे नाव आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या ठिकाणी असे किती विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना हा रीडिंग आणि रायटिंगचा प्रॉब्लेम येत आहे. मराठी आणि इंग्लिश दोघही लँग्वेजमध्ये विद्यार्थ्याला इंग्लिश वाचता आणि लिहिता येण्याचा इश्यू येत आहे. म्हणजे जर मुलाला जर त्या बेसिक गोष्टीच येत नाहीये तर त्याला आपण ऍडव्हान्स गोष्टी शिकून काहीच उपयोग नाहीये. जर मुलाला 1 2 3 4च येत नाहीये, म्हणजे त्याला साधं 1 कोणाला म्हणतात, 2 कोणाला म्हणतात, हे जर त्याला येत नसेल तर त्याला कॅल्क्युलेशन शिकून काय उपयोग आहे? हा प्रॉब्लेम जर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला जाणवत असेल आणि हा जर जेन्युइन प्रॉब्लेम तुम्ही ऑब्झर्व केला असेल तुमच्या मुलांमध्ये, तर आजच इंग्लिश गुरु अकॅडमीला संपर्क साधा आणि आपलं मुलांचं जे ध्येय आहे, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, ॲडव्होकेट, जे पण तुम्हाला क्षेत्रात जायचं आहे ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. आधी प्रॉब्लेम ओळखा, सोल्युशन काढा आणि नक्कीच आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल होऊ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला इंटरेस्टिंग टॉपिक असेल. तर पॅरेंट्स आणि विद्यार्थी सोबतच यामध्ये टीचर, या तिघांचा काय रोल आहे रिझल्टमध्ये, इम्प्रुव्हमेंटमध्ये, तर त्याच्यावर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय फॉर नाउ.